राज्याच्या राजकारणातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीबाबत खासदार संजय राऊत यांनी एक सूचक वक्तव्य केलंय। ठाकरे बंधूंचं दसऱ्याला वैचारिक आदान प्रदान होऊ शकतं असं राऊतांनी म्हटलंय। दोन्ही ठाकरे एकत्र आलेलेच आहेत आणि दसऱ्याला आदान प्रदान होऊ शकतं असं संजय राऊत म्हणाले। चर्चा आहे ना, चांगली चर्चा आहे, यात व्यथित व्हावं असं काही नाही ना। माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आलेले आहेत, अनेक विषयावर चर्चा करतायत, एकमेकांशी संवाद साधतायत, विचारांची देवाणघेवाण करतायत। दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदानप्रदान सुद्धा होऊ शकतं। अशा वेळेला जर लोकांच्या मनात असेल, तुमचा हा मनात प्रश्न असेल, तर ही चांगली चर्चा, सकारात्मक चर्चा लोकांमध्ये असायला पाहिजे। आणि या संदर्भात आपण अधिक चर्चा करूयात आपले प्रतिनिधी वेदांत नेब यांच्यासोबत। वेदांत, संजय राऊतांनी सूचक वक्तव्य केलंय खरं, पण या वक्तव्याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे की यंदाच्या शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे सुद्धा निमंत्रित असणार का, किंवा त्यांना निमंत्रण देणार का, किंवा उद्धव ठाकरेंसोबत राज ठाकरे सुद्धा दसरा मेळाव्याला आपल्याला व्यासपीठावर दिसणार का, या सगळ्या संदर्भात चर्चा सुरू असताना खरं तर आतापर्यंत आपण बघितलं एक प्राथमिक चर्चा जागा वाटपांसंदर्भात किंवा मग युती संदर्भात दोन भावांची झाली असल्याची माहिती आहे। आणि त्यामध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर युती संदर्भात काही घोषणा होणार का, याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष होतं। आणि यामध्येच संजय राऊतांनी जे प्रतिक्रिया दिली त्यांचं असं म्हणणं आहे की विचारांची देवाणघेवाण किंवा वैचारिक सोन्यांची आदान प्रदान हे दसऱ्याच्या मुहूर्तावर होऊ शकतं। आणि त्यामुळेच दसऱ्याच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची भेट होणार का, म्हणजे जर आपण आतापर्यंतची जर परंपरा बघितली दसरा मेळाव्याची, तर शिवसेना प्रमुख आणि त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख हे भाषण करतात आणि जे राज्यभरातील शिवसैनिक आहेत ते विचारांचं सोनं लुटण्यासाठी या दसरा मेळाव्याला येत असतात। आणि त्यामुळे सगळी परंपरा विचारात घेता राज ठाकरेंना निमंत्रण दिलं जाऊ शकतं का, तसं राज ठाकरे या दसरा मेळाव्याला म्हणजे शिवसेना पक्षाच्या दसरा मेळाव्याला येणं तशी शक्यता जरी दुसर असली तरी कौटुंबिक भेट दसरा मेळाव्याच्या निमित्तानं होऊ शकते का, हे बघावं लागेल। कारण जसं आपण आतापर्यंत बघितलं की सण असेल किंवा वाढदिवस असेल, यामध्ये दोन भेटी आतापर्यंत या ठाकरे बंधूंच्या झाल्या। आणि त्यामुळेच दसऱ्याच्या निमित्तानं वैचारिक आदान प्रदान किंवा मग वैचारिक कौटुंबिक भेट ही या दोन भावांची होणार का, हे बघावं लागेल। शिवाय युती संदर्भात काही भाष्य या दसरा मेळाव्याच्या मुहूर्तावर केलं जातं का, हे सुद्धा पाहावं लागेल। नक्कीच वेदांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे सध्या ठाकरे बंधूंच्या युतीबाबत राज्याच्या राजकारणात महत्त्वाच्या चर्चा होतच आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊतांचं वक्तव्य सुद्धा महत्त्वाचं आहे। दसरा मेळाव्यामध्ये दोन ठाकरे बंधूंचं वैचारिक आदान प्रदान होऊ शकतं अशा प्रकारचं सूचक वक्तव्य संजय राऊतांनी केलेलं आहे। मागील 2 महिन्यांपासून या युतीच्या चर्चा जोर धरू लागलेल्या आहेत। ठाकरेंचा मेळावा जुलै महिन्यामध्ये पार पडलेला होता आणि मनसे नेते अविनाश अभ्यंकर सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण या संदर्भात अधिक बातचीत करूयात। अविनाशजी नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। संजय राऊतांनी एक सूचक वक्तव्य केलंय की दसरा मेळाव्यामध्ये दोन ठाकरे बंधूंचं वैचारिक आदान प्रदान होऊ शकतं, आपली काय प्रतिक्रिया? नाही, आमच्यापर्यंत तरी तसं काही महाराष्ट्र सैनिक म्हणून काही आलेलं नाहीये। आणि हे आम्हाला तुमच्याच माध्यमातून कळत आहे। परंतु काही राजसाहेबांचं त्यांचं काही बोलणं झालं असेल तर आम्हाला कोणाला काही माहिती नाही। बरं, पण अविनाशजी आपण जसं बघितलं उद्धव ठाकरेंचा वाढदिवस होता आणि त्याचबरोबर आधी झालेला संयुक्तिक मेळावा, त्या पार्श्वभूमीवर आता दोन्ही बंधूंची भेट पुन्हा एकदा दसऱ्याला होऊ शकते का? कसं याच्या आधी जे सगळे भेटीगाठी झाल्या होत्या या कुठल्याही राजकीय नव्हत्या, त्या कौटुंबिक होत्या, ज्या आम्ही तुमच्या माध्यमातूनच पाहिल्या होत्या। आणि जर काही व्हायचंच असेल आमच्या पक्षाकडून तर तो निर्णय फक्त राजसाहेब ठाकरेच घेतील आणि ते जे काय सांगतील त्याच्यावरती आम्ही सगळेजण नेहमीच काम करत आलेलो। हो, बरं अविनाशजी, परंतु संपूर्ण महाराष्ट्राला ज्या प्रश्नाची उत्सुकता आहे, ज्या प्रश्नाचं उत्तर मिळेल अशी अपेक्षा आहे की दोन ठाकरे बंधूंची युती कधी होणार, या संदर्भात काही संकेत दिले जाऊ शकतात का दसरा मेळाव्यातून? कसं आहे, दोन ठाकरे बंधू जेव्हा कौटुंबिकरित्या एकत्र आले तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला होता। कारण शेवटी महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कार आहेत की राजकारण हा विषय नंतर असतो, परंतु कुटुंब कायम एकत्र राहणं हे अत्यंत महत्वाचं असतं। आणि जसं मी आपल्याच मगाशी सांगितलं की आमच्या पक्षाकडनं मनसेकडनं जो काही निर्णय घ्यायचा असेल
तो फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतील आणि तो जो आदेश देतील त्याच्यावर आम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक अतिशय जोरात काम करू. बर, पण अविनाशजी, असं जर म्हटलं आपण की दसऱ्याच्या निमित्तानं युतीचं सीमोल्लंघन होईल का, या संदर्भात काय वाटतं तुम्हाला? काय आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुन्हा सांगतोय, आपल्या माध्यमातून आम्हाला कळत आहे. आम्हाला तसा कुठलाही आदेश अजूनपर्यंत आलेला नाहीये किंवा माहिती आमच्यापर्यंत तरी नाहीये. बरं, आलं का लक्षात? ठीक. त्याच्यामुळे मी ठीक. त्याच्यावर कुठलेही भाष्य करणं योग्य ठरणार नाही. ठीक. अविनाशजी, धन्यवाद. आपण सविस्तर बातचीत केलीत यासाठी.